मैत्रिणींनो, आज आपण बघूया उपवासाचा खिचडी भात। तर त्यासाठी मी घेतले एक बटाटा, वरईचे तांदूळ म्हणजेच भगर, 2-4 मिरच्या, शेंगदाणे असे जाडसर वाटून घेतले, तूप, कुकर गरम करायला ठेवलाय तर 2 चमचे तूप टाकून घेऊया। नंतर मिरची टाकूया। मिरची छान फ्राय झाली की आपण त्याच्यात बटाटे टाकून घेऊया। बटाटा चांगला परतून घ्यायचा। नंतर आपण भिजवलेली भगर टाकूया, जी मी भिजवून 5 ते 10 मिनिटं ठेवलेली। त्याच्यानंतर छान अशी खरपूस भाजून घेऊया। नंतर शेंगदाण्याचा थोडासा जाडसर असा कूट केलेला आहे तर तो टाकूया। सगळं परतून झाल्यावर की चवीपुरतं मीठ टाकूया। चांगलं परतून झालं, तुम्ही बघू शकता लालसर दिसतेय। नंतर आपण 2 ग्लास पाणी टाकून 2 शिट्टी काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपली भगर उपवासाचा खिचडी भात किती मोकळा आणि छान दिसतोय। तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।